नमस्कार, व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारची महालक्ष्मी मातेची पूजा विधी पाहणार आहोत। त्यासाठी मी सकाळी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन लावून घेतलेलं आहे। त्यासाठी हळद आणि पाणी याचं मिश्रण वापरलंय। जर चंदन असेल तर चंदनाचाही वापर या मिश्रणात होऊ शकतो। आणि मिश्रण हे घट्ट असावे की पातळ असावे ही उंबरठा कशा प्रकारचा आहे याच्यावरती डिपेंड करतं। उंबरठा जर लाकडाचा असेल तर पातळ असावं आणि जर फरशीचा असेल तर घट्ट असावं। त्यानंतर आपण रांगोळी काढून घ्यायची आहे आणि कुंकवाचा वापर करून स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकाला बांधून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लक्ष्मी मातेची पावलं काढायची आहेत, त्याला देखील बांधून घ्यायचं आहे। असं म्हटलं जातं जेव्हा एखादं शुभचिन्ह आपण काढतो तेव्हा ते बांधूनच घ्यायला हवं। आणि अशा प्रकारे आपण फुलं अगरबत्ती लावून उंबरठ्याची पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरनं आतमधली देवीची पूजा मांडायची आहे। हे अगोदर का करून घ्यायचं आहे तर उंबरठ्याला कोणाचा पाय लागणं किंवा चप्पल लागणं, लहान मुलांनी त्याच्यावर उभं राहणं हे अशुभ मानलं जातं। त्यामुळे पूजा मांडण्याच्या अगोदरच हे करून घ्यायचं आहे। तर मी अशी साधी जी आहे ती सजावट केलेली आहे। आणि आता आपण सर्वप्रथम दिव्याचं पूजन करून घेणार आहोत। कधीही सुरुवातीला दिव्याचंच पूजन असावं। त्यानंतरनं गणपतीचं पूजन करून घ्यायचं आहे। गणपतीची मूर्ती नसल्यामुळे सुपारीलाच गणपती म्हणून पूजन करून घेतलेलं आहे। त्यानंतर 3 मोठे तांदूळ घेऊन आपल्याला देवीसाठी जागा करून घ्यायची आहे। त्यानंतरनं लक्ष्मी मातेचा कलश जो आहे तो आपल्याला तयार करायचा आहे। कलश तांदळावर मांडण्या अगोदरच बाजूला जो आहे त्याला तयार करून घ्यायचा आहे, कारण की एकदा तांदळावर मांडल्यानंतरनं परत हलू नये याची आपण काळजी घ्यायची आहे। मी जे वस्त्र वापरलेले आहे ते वेल्वेटचं आहे। थोडीशी गफलत झालेली आहे, पण तरी पण मी प्रयत्न केलेला आहे त्याला व्यवस्थित घालण्याचा जसं जमेल तसं। आणि ही जी आहे आपली देवीची सजावट जी आहे ती पूर्ण झालेली आहे। त्यानंतरनं मातेला जे फुलं फळं आवडतात तर ते आपण समोर ठेवायचे आहेत आणि देवीची ओटी भरून नमस्कार करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे पूर्ण जी आपली तयारी आहे ती झालेली आहे। आणि आता संध्याकाळी देवीचे जे स्तोत्र आहेत त्याचं वाचन करून उपवास जो आहे आपला तो सुटणार आहे संध्याकाळचा। तर असं मन प्रसन्न होईल आणि अंगावरती काटे उभे राहतील एवढी सुंदर देखणी पूजा जी आहे आपली ती मांडून झालेली आहे। सर्वांना मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।